हाय गाईज, आज आपण हँडबॅग बनवणार आहे। त्यासाठीचे आपले उभे माप आहे 12 इंच व आडवे माप आहे 9 इंच इतके। आणि आतमध्ये आपण हे फॉर्म शीट घेतलेले आहे, जेणेकरून आपली पर्स एकदम मजबूत होईल। आणि आपण हे पर्स 3 कप्प्याची शिवणार आहे। त्यासाठी मी इथं 3 चेन घेणार आहे। तिन्हीचंही माप 9 इंच इतकेच असणार आहेत। आणि हे रनर। चला तर चालू करूया। पहिल्यांदा मी फॅब्रिक आणि आपलं फॉर्म शीट आहे ते एकत्र जॉईंट करून घेणार आहे। या पद्धतीने हे आपले वरून खाल आपल्याला फॅब्रिक करायचं आणि मध्ये आपल्याला फॉर्म अटॅच करून घ्यायचं आहे। इथे माझं फॉर्म अटॅच करून झालेलं आहे। आता आपल्याला मधून फोल्ड करून घ्यायचे आहे फॅब्रिक आणि वरून 1.5 इंच इतके माप टाकून आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे। ह्या पद्धतीने साईज तुम्ही तुमच्या मापानं कसंही करू शकता। आता इथे आपल्याला चेन अटॅच करायची आहे। पहिल्यांदा चेन आपल्याला उलट्या पद्धतीने ठेवायची आहे फॅब्रिकवर आणि वरून शिलाई मारायची आहे। उलट्या पद्धतीने हे मी चेन अटॅच करत आहे। आणि आता हे सुलटी करून घ्यायचे आहे व व्यवस्थित आकार येण्यासाठी आपल्याला एकसारख्या पद्धतीने ही व्यवस्थित हात त्यावर फिरवून एकत्र करून घ्यायचं आहे। आणि वरून आपल्याला दाब टीप मारून घ्यायची आहे। चेन लावत असताना एकदम हळू आपण मशीन चालवायची आहे। आपली एक साइड लावून झालेली आहे। आता दुसरी साइड आपण अटॅच करत आहे। म्हणजे 1.5 इंच आपण कापली होती ना, ती आहे। आता लावून झालेली आहे। आता वरून मी हे दाब टीप देत आहे। व्यवस्थित फिनिशिंग येण्यासाठी आधी व्यवस्थित त्या ठेवून मगच वरून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। या ठिकाणी आपली एका बाजूची चेन अटॅच करून झालेली आहे। आता आपण दुसऱ्या बाजूची चेन अटॅच करत आहे। इथेही आपण सेम पद्धतच वापरायची आहे। म्हणजे आधी आपण जशी उलटी बाजू करून चेन अटॅच केली त्याच पद्धतीने आपल्याला ह्या साईडलाही चेन अटॅच करून घ्यायची आहे। तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मैत्रिणीलाही सेंड करा। ह्या साईडला आपण वरून दाब टीप देणार आहे। इथं आपली फिनिशिंग खूप छान आलेली आहे। खूप छान फिनिशिंग आलेली आहे, पाहू शकता। त्यानंतर आपल्याला आतल्या साईडला अस्तर अटॅच करायचे आहे। त्यासाठी अस्तर आपल्याला आतल्या साईडला ठेवून वरून आपल्याला फॅब्रिक आपली चेन लावलेली फॅब्रिक अटॅच करायची आहे। फक्त चेनीच्या साईडनं आपल्याला हे दोन्ही साईडनं अटॅच करून घ्यायचं आहे। मी तर दाखवते त्याप्रमाणे। बाजूनं आपल्याला शिलाई मारून घ्यायची नाही। जादाचे कापड इथे कट करूया। त्यानंतर आपण हे आपली तिसरी चेन वापरणार आहे। वरच्या साईडला एकदम टॉपला आपण ही त्याच पद्धतीने उलट्या पद्धतीने अटॅच करायची आहे। नंतरनं ती ओपन करून वरून दाब टीप द्यायची आहे। ह्या पद्धतीने
इथे एक साईड आपली तयार झालेली आहे। आता आपण चेन ओपन करून घ्यायची आहे व दुसऱ्या साईडला उलटी ठेवायची आहे आणि वरून टिप मारून घ्यायची आहे। परत ते फोल्ड करून वरून आपल्याला दाब टिप देऊन घ्यायची आहे। इथं आपली चेन अटॅच झालेली आहे। आता आपल्याला मध्य काढायचा आहे, म्हणजे आपले 2 कप्प्यांचा मध्य। त्याच्या आधी आपल्याला रनर अटॅच करून घ्यायचं आहे। आता आपण मध्य काढूया। हे तो मी मध्य काढलेला आहे। सिंपल आपण टिच करून घ्यायचं आहे मधून। ठीक आहे, आता आपण हे फोल्ड करून घेऊया आणि वरच्या साईडला चेन रनर अटॅच करून घेऊया। दोन्ही साईडला आपण ह्या पद्धतीने फिनिशिंग करून घ्यायचं आहे। मी छोटंसं कापड कट करून वरून टिप मारून घेते उलट्या पद्धतीने, हे तुम्ही पाहू शकता। नंतर ते ओपन करून घ्यायचं आहे आणि उलट्या साईडनं इथं कापड जास्त झाले त्यामुळे मी इथं थोडंसं कट करून घेणार आहे आणि हे फिक्स करून आपल्याला वरून टिप मारून घ्यायचं आहे। हे या पद्धतीने तुम्ही पाहू शकता। खूप छान फिनिशिंग झालेली आहे। आता ही दुसऱ्या साईडलाही आपण त्याच पद्धतीमध्ये अटॅच करून घ्यायचं आहे। तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओज तुम्ही पाहायला विसरू नका। पर्सबद्दल माझे खूप व्हिडिओज आहेत, एकदा चॅनेलवर जाऊन तुम्ही नक्की पहा। आता हे दाब टिप आपल्याला मारून घ्यायची आहे। आपली इथं हँडबॅग तयार झालेली आहे। तुम्हाला कशी वाटते मला कमेंटमध्ये सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे असे व्हिडिओज पाहायला ऑल या बटनावर क्लिक करा। धन्यवाद।